भडगाव नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ दिनांक 3 जानेवारी रोजी भडगाव येथे आयोजित करण्यात आला असून या पदग्रहण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना गटनेते लखीचंद पाटील यांनी आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांच्या कार्यालयातून केले आहे. भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या रणधुमाळीत आपली भूमिका जी निर्णायक ठरली व त्यामुळे आपल्याला आज माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी व नगरसेवकांच्या माध्यमातून आपली गट नेतेपदी नियुक्त झाली व या गट नेतेपदाची जी जबाबदारी असते तिला आपण कसं न्याय द्याल. नमस्कार. पहिल्यांदा माननीय कार्यसम्राट आमदार यांनी माझ्यावर जी भडगाव नगर परिषदेची गटनेते पदाची जबाबदारी दिली ती पहिल्यांदा माननीय कार्यसम्राट आमदारांचे मनापासून आभार मानतो की माझ्या कामावर भरोसा ठेवून कामाची हे पाहून माझ्यावर जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि राहिला विषय आमच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे बी मनापासून आभार मानतो. आणि राहिला विषय नगरपालिकेच्या माध्यमातून आता ती गटनेते पदाची जी जबाबदारी आहे ती सर्वांना सोबत घेऊन एक दिलाने सर्व 20च्या 20 नगरसेवक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात सर्व भडगाव शहर कसं आपल्याला प्रगतीपथावर नेता येईल, जसं शिरपूर पॅटर्न म्हणतोय तसं भविष्यात भडगाव पॅटर्न म्हणायला पाहिजे अशी आमची सर्व नगरसेवकांची इच्छा आहे. त्या हेतूने आम्ही भडगाव शहरात काम करू आणि भडगाव शहर एक लोकांनी म्हटलं पाहिजे की भडगाव शहर कसं काय तयार झालं बा असं इतकं छान त्या पद्धतीने आम्ही भडगाव शहराचा विकास करू. भडगावचं नाव आपण एक जिल्ह्यावर नाही एक महाराष्ट्रावर आपण नेण्याचा प्रयत्न करा. 100% पहिल्यांदा आप्पा साहेबांनी आपलं भडगावचं नाव MS54च्या मार्फत भारताच्या नकाशावर नेलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून भडगावचं नाव आप्पा साहेबांच्या माध्यमातून आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्षांच्या माध्यमातून नक्कीच महाराष्ट्रामध्ये उंचीवर नेऊन जाऊ. उद्या आपला पदग्रहण सोहळा आयोजित केला आहे, यात कोणी वरिष्ठ येणार आहेत का आणि आपण काही आवाहन करणार का? हो, उद्या आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रेखा प्रदीप मालचे यांचा पदग्रहण सोहळा उद्या ठीक 1 वाजता नारायण भाऊ मंगल कार्यालय 5 रोड येथे होणार आहे. तिथून आम्ही रॅली काढून नगरपालिकेत पदग्रहण करणार आहे. त्याच्यासाठी आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील, कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील व आमची समन्वय समितीचे युवराज पाटील, सर्व नगरसेवक, सर्व दोघी तालुका प्रमुख, 2 शहर प्रमुख, महिला आघाडी, शहरातील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक सर्व उपस्थित राहणार. तरी भडगाव तालुक्यातील व शहरातील सर्व मायबाप जनतेने उद्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.